नमो नमः छात्राः. 8व्या वाचन प्रशंसानंतर 9, 10, 11 हे तीनही पाठ सिलेबस मधून काढून टाकलेले आहेत. त्यामुळे आपल्याला एकदम द्वादशः पाठः आदि शंकराचार्य हा पाठ आता बघायचा आहे. पाठ 12वा आदि शंकराचार्य. प्रस्तावना बघा. भारत देशे दीर्घ आचार्या परंपरा वर्तते. भारत देशामध्ये फार मोठी आचार्य परंपरा आहे. आचार्य परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा. तस्याम अद्वैत सिद्धांतस्य भाष्यकारः जगद्गुरु आदि शंकराचार्य प्रसिद्ध. आणि ही आचार्यांची जी परंपरा आहे त्यापैकी अद्वैत सिद्धांताचे जे भाष्यकार आहेत ते जगद्गुरु आदि शंकराचार्य हे प्रसिद्ध आहेत. आदि म्हणजे सर्वप्रथम. आणि आजकाल जे शंकराचार्य आहेत तर तीही शंकराचार्य ही पदवी दिली जाते. आणि आपल्याला जो पाठ आहे तो मूळ शंकराचार्यांचा पाठ दिलेला आहे. त्यांच्या जीवनातले 2 प्रसंग आपल्याला दिलेले आहेत. महान तत्वज्ञ अयम जनप्रबोधनार्थम भारत भ्रमणं कृत्वा भारतस्य चतस्रुषु दिक्षु पीठानी अस्थापयत. त्यांनी काय केलं की महान तत्वज्ञ असलेल्या ह्यांनी लोकांचे प्रबोधन करण्याकरिता, लोकांना उपदेश देण्याकरिता भारत भ्रमण करून संपूर्ण भारत देशात फिरून भारताच्या चतस्रुषु दिक्षु 4ही दिशांना पीठानी अस्थापयत पीठ स्थापन केली. पीठ म्हणजे एक संस्था आपण ज्याला म्हणू, असे पीठ किंवा विद्यापीठ ज्याला आपण म्हणतो युनिव्हर्सिटी, अशा पीठ स्थापन केले. तेन रचितानी गेयानी अर्थपूर्णानी स्तोत्राणी. त्यांनी रचलेली गेयानी म्हणजे गाता येण्यासारखी, अर्थपूर्णानी स्तोत्राणी अर्थपूर्ण अशी अनेक स्तोत्र श्लोक ज्याला आपण म्हणू, ज्यामध्ये देवतांची स्तुती केलेली असते, अद्यापि आजही जनानाम मुखेषु विराजन्ते लोकांच्या मुखामध्ये विराजमान आहेत. तस्य जीवनचरित्रात महत्वपूर्ण 2 प्रसंगौ अत्र उद्धृतौ. त्यांच्या जीवनात घडलेले 2 महत्वपूर्ण प्रसंग या ठिकाणी दिलेले आहेत. आता त्यातला पहिला प्रसंग बघा. प्रथमः प्रसंगः संन्यासार्थम अनुमतीही प्राप्ता. त्यांनी संन्यास मिळवण्यासाठी कशी परवानगी प्राप्त केली. भारतस्य दक्षिणदिशि केरल प्रदेशे आलुवा नगरस्य समीपम कालडी नामक ग्रामः. भारताच्या दक्षिण दिशेला केरळ प्रदेशामध्ये आलुवा शहराच्या जवळ कालडी नावाचे एक गाव होते. सह ग्रामः पूर्णा नदीतीरे वर्तते. हे गाव पूर्णा नदीच्या किनाऱ्यावर आहे. तत्र तेथे जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे 8मे शतके अभवत. त्यांचा जन्म त्या ठिकाणी जगद्गुरु शंकराचार्यांचा जन्म ख्रिस्ताब्दे 8मे शतके म्हणजे 8व्या शतकामध्ये झाला. तस्य पिता शिवगुरुः माता आर्यांबा च आस्ताम. या ठिकाणी विग्रह झालेला आहे च अधिक आस्ताम. त्यांचे पिता शिवगुरु आणि आई आर्यांबा होते. बाल्ये एव तस्य पिता. बाल्ये एव लहानपणीच तस्य पिता त्यांचे वडील शिवगुरु दिवंगतः दिवंगत झाले म्हणजे मरण पावले. तस्माद मातैव पुत्रस्य पालनम अकरोत. तेव्हापासून मातेनेच पुत्राचे पालन केले म्हणजे त्यांनी त्यांच्या आईनीच त्यांना लहानाचं मोठं केलं. पंचमे वयसी उपनीतः सह. वयाच्या 5व्या वर्षी उपनीतः म्हणजे ज्यांचं मौंजी बंधन झालेलं आहे, ज्यांच्यावर उपनयन संस्कार झालेले आहेत असे पठनार्थम गुरुम उपागच्छत. पठनार्थम शिकण्याकरिता गुरुगृही गेले. तत्र वेद वेदांगानी विविध शास्त्राणी च. त्या ठिकाणी त्यांनी वेदांग विविध शास्त्र ह्यांचा असाधारण वेगेन अधीतवान. बालकः अयम बालकः तत्र वेद वेदांगानी विविध शास्त्राणी च असाधारण वेगेन अधीतवान. त्या ठिकाणी या बालकाने वेद वेदांग विविध शास्त्र असाधारण वेगाने शिकले. म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता इतकी प्रखर होती, इतकी प्रचंड होती की अतिशय लहान वयात आणि प्रचंड वेगाने त्यांनी सगळ्या वेद वेदांग आणि विविध शास्त्रांचा अभ्यास केला, अध्ययन केलं. पठनादिकम समाप्य. पठन आदी म्हणजे त्यांचं अध्ययन इत्यादी, आदिकम म्हणजे इत्यादी, समाप्य सम अधिक आप याचं हे लबंत अव्यय आहे. पठनादिकम समाप्य संपवून शंकरः गृहं प्रत्यागतवान. शंकर घरी परतला.
प्रत्यागतवांमध्ये प्रति अधिक आ अधिक गम हा झाला त्याचा मूळ धातू आणि वत प्रत्यय लागल्यामुळे त्याला तवतू प्रत्ययांत असं म्हटलं जातं. म्हणजेच कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. पठनादिकम समाप्य शंकरः गृहं प्रत्यागतवान. त्यांचं अध्ययन संपवून शंकर घरी परतला. गृहं प्राप्य, पुन्हा प्राप्य हे लबंतव्य आलंय प्र प्लस आप. मातृसेवाम आरभत च. घरी येऊन घरी परतून त्यांनी आईची सेवा करायला सुरुवात केली. माता आर्यांबा पुत्रस्य विवाह विषये सदैव चिंतयती स्म. पूर्वीच्या काळी विवाह वगैरे अतिशय कमी वयात व्हायचे, त्यामुळे शिक्षण घेऊन आल्यानंतर लगेचच त्यांच्या आईला त्यांच्या विवाहाविषयी चिंता वाटायला लागली. म्हणून माता आर्यांबा पुत्रस्य विवाह विषये सदैव चिंतयती स्म. त्यांची आई आर्यांबा आपल्या मुलाच्या विवाहाविषयी सतत चिंतित असायची, काळजीमध्ये असायची. परंतु मनसा वचसा कर्मणा च विरक्तः. परंतु मनसा म्हणजे मनाने, वचसा वाणीने, कर्मणा आणि कर्माने सुद्धा विरक्त असलेल्या शंकराने संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत. संन्यास घेण्याकरिता अनुमती मागितली. म्हणजे त्यांना ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये रस नव्हता, त्यांना विवाह करायचा नव्हता, त्यांना कुठल्याही सुखाची, कुठल्याही उपभोगाची, ऐहिक विषयांमध्ये त्यांना रुची नव्हती. म्हणून त्यांनी काय केलं की संन्यासार्थम अनुमतीम प्रार्थयत. संन्यास घेण्याकरिता परवानगीची प्रार्थना केली, परवानगी मागितली. शंकरस्य ऐहिक विषयेषु अरुचिम दृष्ट्वा. शंकराची ह्या सगळ्या ऐहिक विषयांबाबतची अरुचिम दृष्ट्वा, त्यात त्यांना काहीही रस नव्हता, त्यांचा तो विरस बघून आर्यांबा चिंता मग्ना जाता. त्यांची आई चिंतित झाली. बरोबर होती ही गोष्ट, साहजिक होती की आपल्यानंतर आपल्या मुलाजवळ कोण असेल, त्याचा सांभाळ कोण करेल, असा एक विचार तिच्या मनामध्ये येत होता की आपल्या पश्चात याचा सांभाळ करायला कोणीतरी हवं. म्हणून ती त्यांच्या मागे लागली होती विवाहासाठी. परंतु शंकराचार्यांना मात्र संन्यास घ्यायचा होता, त्यामुळे ते आपल्या आईची परवानगी मागत होते. कारण मनाने, वाणीने आणि कर्माने तीनही दृष्टीने ते अतिशय विरक्त होते. फर्स्ट पॅराग्राफ आपण इथे कंप्लीट केलेला आहे. समजला नसेल तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा. आता पुढे जाऊ आपण नेक्स्ट पॅराकडे. एकस्मिन दिने शंकरः स्नानार्थम पूर्णा नदीम गतः. एके दिवशी शंकर स्नान करण्याकरिता पूर्णा नदीवर गेले. यदा सह स्नाने मग्नः. ज्यावेळी तो स्नान करण्यामध्ये मग्न होता. तदा तेव्हा तत्र एकः नक्रः आगतः. तेव्हा त्या ठिकाणी एक मगर आला. नक्रः झटिती तस्य पादम अगृह्णात. मगराने झटिती शीघ्रम त्वरितम झटकन तस्य पादम अगृह्णात, त्याचा पाय पकडला. तदा शंकरः उच्चैः आक्रोशत. त्यावेळी शंकर मोठ्याने ओरडला. अंब त्रायस्व, नक्रात त्रायस्व. आई वाचव, मगरापासून वाचव. त्रायस्व म्हणजे रक्षण कर. आक्रोशम श्रुत्वा नदीतीरम प्राप्ता आर्यांबा पुत्रम नक्रेण गृहीतम अपश्यत. त्याचा आक्रोश ऐकून नदीच्या किनाऱ्यावर पोहोचलेली नदीच्या किनाऱ्यावर पोहोचलेल्या आर्यांबाने मगराने पुत्राला गृहीतम धरले असल्याचे बघितले. मगराने आपल्या पुत्राला गृहीतम धरलेले आहे असे अपश्यत पाहिले. आक्रोश ऐकून नदीच्या किनाऱ्यावर पोहोचलेल्या आर्यांबाने आपल्या मुलाला मगराने धरल्याचे बघितले. भयाकुलासा अपि रोदनम आरभत. भयाने व्याकुळ झालेल्या तिने सुद्धा रोदनम आरभत, रडायला सुरुवात केली. शंकरः मातरम आर्ततया प्रार्थयत. शंकराने आईला आर्ततेने प्रार्थना केली, अतिशय व्याकुळ होऊन प्रार्थना केली मनापासून. अंब इथं परम अहम न जीवामी. ते म्हणतात की आई, इथून पुढे मी काही जिवंत राहणार नाही. मरणात पूर्वम संन्यासी भवितुम इच्छामी. मरणापूर्वी मी संन्यासी होऊ इच्छितो. मरणापूर्वी मला संन्यास घेण्याची इच्छा आहे. अधुना वा देही अनुमतीम.
मग आता तरी मला अनुमती दे. आता इतकी कळकळीने विनंती केल्यानंतर तिच्या पुढे काही दुसरा पर्यायच उरलेला नव्हता. म्हणून चेतसा अनिच्छन्ती अपि, मनातून इच्छा नसताना सुद्धा, विवशा माता, विवश झालेली ती माता, विवश झाली, तिच्या पुढे काही पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता. ती म्हणाली, माता अवदत, आई म्हणाली, वत्स यथा तुभ्यम रोचते तथैव भवतु, बाळा जसे तुला आवडेल तसेच हो. इदानीम एव संन्यासम स्वीकुरु, आत्ताच तू संन्यास स्वीकार, संन्यासाचा स्वीकार कर. मम अनुमतीही असती, माझी परवानगी आहे. अनुमती म्हणजे परवानगी. तत्क्षणमेव आश्चर्यम घटितम, आणि त्याच क्षणी आश्चर्य घडले. दैववशात शंकरः नकरात मुक्तः, सुदैवाने, दैववशात म्हणजे सुदैवाने, शंकरः नकरात मुक्तः, मगरापासून मुक्त झाला. सह नदीतीरम आगत्य मातुः चरणौ प्राणमत, आणि नदीच्या किनाऱ्यावर येऊन त्यांनी आईच्या चरणी प्रणाम केला, त्यांच्या चरणी तो नतमस्तक झाला. तर इतके 2 पॅराग्राफ आपण कंप्लीट केलेले आहे आज पेज नंबर 65 वरचे. याच्या पुढल्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पेज बघू आणि याचा स्वाध्याय पूर्ण करू.